नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात 17,531 पदांसाठी जाहिरात आलेली आहे। आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। 31 मार्च पर्यंत फॉर्म भरायचं। याची पूर्ण अपडेट तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या याच YouTube वरती मिळणार आहे। सो लगेच हा चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, नोटिफिकेशन बेल आयकॉन ऑन करा, कारण सगळे अपडेट तुम्हाला इथेच मिळणार, कुठे जायची गरज नाहीये। सो या संदर्भात आता या ऍड मध्ये काही गोष्टी मुलांचे प्रश्न आहेत। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, एससीबीसी प्रमाणपत्र लागू आहे का, म्हणजेच मराठा आरक्षण लागू आहे का। काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी मंत्रालयांनी सांगितलं होतं की मराठा आरक्षण आम्ही लागू करणार, 10% जागा मराठा आरक्षण लागणार, ज्यालाच आपण म्हणूया सोशल इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजेच एससीबीसी लागू आहे का ते थोडक्यात तुम्हाला या ऍडच्या माध्यमातून मी सांगतो। शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, किती टक्के आरक्षण असणार आहे ते पण मी तुम्हाला शेवटपर्यंत दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कधीपर्यंतचे डॉक्युमेंट हवे आहे, एससीबीसी जर लागू असेल, मराठा आरक्षण लागू असेल तर त्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट जे काढायचं आहे, एससीबीसीचं प्रमाणपत्र काढायचं आहे, कधीपर्यंतचं पाहिजे आणि फायदा होणार का, एससीबीसीचा फायदा होणार का आणि कसा होणार हे पण मी तुम्हाला सांगणार। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। प्रथमतः तिकडे जाण्या अगोदर इग्नाइट अकॅडमीकडनं 30% ऑफ मध्ये बॅच अनाउन्स केली। फक्त 840 रुपयात तुम्हाला बॅच अवेलेबल, लगेच जाऊन जॉईन करा, कारण ह्या बॅचचा फायदा तुम्हाला 100% होणार आहे। कारण प्रचंड प्रमाणामध्ये इथे काय कॉम्पिटिशन आहे, हलगर्जीपणा अजिबात करू नका, गाफील तर अजिबातच राहू नका, कारण ही कॉम्पिटिशन पूर्ण महाराष्ट्रामधून असणार आहे। त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरायचा याच्याबद्दल पण डिटेल्स माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। सो अनालिसिस व्यवस्थित करून तुमच्या समोर ठेवणार, तुम्ही फक्त अभ्यास करा। अभ्यास करताना आमचे टीचर, आमची फॅकल्टी जे सांगते तेवढंच करा, बाकी काही करायची गरज नाही। लगेच हा बॅच जॉईन करा। कुठे, इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा, डायरेक्ट परचेस करा, अडचण आली खालच्या नंबरवरती कॉल करा। ह्या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर, म्हणजे लाईव्ह आहे, लाईव्ह जर बघायला नाही मिळालं तर ते लेक्चर रेकॉर्डेड आहे। रेकॉर्डेड लेक्चर मेनी टाइम्स, किती वेळेस बघा, अनलिमिटेड व्ह्यूज आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स पण अवेलेबल, तुम्हाला 100+ टेस्ट सिरीज बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत मार्गदर्शन आहे। अगदी तुमचा कच्चा जरी पाय असेल, अगदी तुम्ही आता कच्चा जरी असेल तुम्ही, तरी तुम्हाला आम्ही बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकवणार आहोत। रेकॉर्डेड लेक्चर पण तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू आहे, फ्री वीकली टेस्ट पण अवेलेबल आहे। 12 मार्च पासून ही बॅच सुरू होते। ह्या बॅचला प्रचंड मुलांनी आता बॅच जॉईन केली आहे। सो लिमिटेड ऍडमिशन्स आहे, लगेच जॉईन करा। कुठे करायचं, इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा खालच्या नंबरवरती कॉल करा। आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे। टोटल जागा जर बघितल्या तर 5 वेगवेगळे घटक आहे, हे वेगवेगळे घटक आहेत 5। ह्या वेगवेगळ्या घटकांसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा, एकूण जागा 17,531 आहे। आता तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही 5ही ठिकाणी 5 फॉर्म टाकू शकणार आहात, परंतु प्रत्येका वेळेस फीस वेगळी भरावं लागेल तुम्हाला। दुसरा मुद्दा, त्यानंतर यामध्ये पोलीस शिपाईसाठी तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर पोलीस शिपाईमध्ये जवळपास 45 वेगवेगळे जिल्हे दिलेले आहेत, त्यापैकी कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा, तुम्ही एका जिल्ह्यात फॉर्म भरू शकता, 45 जिल्ह्यात फॉर्म भरू शकत नाही। सो हा जिल्हा निवड कशी करायची याच्याबद्दलचा अनालिसिसचा व्हिडिओ तुम्हाला मी देणार आहे। तो व्हिडिओ बघितल्याशिवाय फॉर्म भरू नका, फॉर्म भरायची घाई करू नका। फॉर्म कसा भरायचा हा व्हिडिओ पण बघा, त्याच्यानंतर काय व्हिडिओ येतील अनालिसिसचे, कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म टाकायला पाहिजे, कुठे कॉम्पिटिशन जास्त असणार आहे, कुठे कमी असणार आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। सेम इथे सुद्धा पोलीस शिपाई चालकामध्ये पण, कारागृह पोलीस मध्ये पण, सशस्त्र पोलीस शिपाई पण, बॅडमन पण, याच्यावरती अनालिसिसचा व्हिडिओ येईल, तेव्हाच फॉर्म भरा आणि मग तुम्ही जमा करा। पुढे आता यामध्ये बघा, ही ऍड मी तुम्हाला दाखवतो काही जिल्ह्यांची, जसं की पोलीस आयुक्त बृहन्मुंबई कार्यालय, पोलीस आयुक्त बृहन्मुंबई कार्यालय, पोलीस शिपाई। आता हे टोटल 45 वेगवेगळे घटक आहे बरं का, 45 वेगवेगळे जिल्हे आहेत बरं का। यापैकी मी सांगतो एकच जिल्हा म्हणजे बृहन्मुंबईचं दाखवतो तुम्हाला, पोलीस शिपाई। यामध्ये तुम्ही जर बघितलं, हे समांतर आरक्षण बघा, इथे काय समांतर आरक्षण म्हणजे इथे एससी आहे, इथे एसटी आहे, त्यानंतर इथे एनटी अ आहे, एनटी ब आहे, एनटी क, एनटी ड आहे, त्यानंतर ओबीसी प्रवर्ग आहे, त्यानंतर एसबीसी प्रवर्ग आहे। आता इथे जो प्रवर्ग आहे ना तो महत्वाचा, तो आहे एससीबीसी। काय आहे तो, एससीबीसी आहे। ईडब्ल्यूएस पण अवेलेबल आहे, त्यानंतर ओपन पण आहे। आता बघा, ओपन मधील मराठा विद्यार्थ्यांना एससीबीसी लागू करण्यात आलेला आहे। ओपन मधील मराठा जर असाल तर तुम्ही ईडब्ल्यूएस घेऊ शकत नाही। ओपन मधून मराठा जर असाल तर तुम्ही ईडब्ल्यूएस घेऊ शकता, सॉरी एससीबीसी घेऊ शकता, ईडब्ल्यूएस घेता येत नाही। मराठा सोडून अन्यत्र ज्या इतर प्रवर्ग त्याच्यामध्ये सब पोस्ट आहे, सब जाती आहेत म्हणजे पोट जाती आहेत ओपन मध्ये, त्यांना मात्र ईडब्ल्यूएस मिळणार आहे। मात्र मराठा जर असेल तर तुम्हाला एससीबीसी घ्यावं लागणार आहे। जर का तुम्ही ईडब्ल्यूएस घेतला आणि नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची वेळेस हे जर व्हेरीफाईड झालं, तुम्ही मराठा आहात आणि ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरला तर तुम्ही अपात्र होणार आहात। सो आत्ताच काळजीपूर्वक लक्ष द्या, मी काय सांगतोय तुम्हाला। एससीबीसी मराठा असाल तर एससीबीसी प्रमाणपत्र लागेल, तुमच्या सर्टिफिकेटवर चेक करा तुम्ही
तुम्ही हिंदू मराठा असं असतं, हिंदू मराठा जर असाल तर तुम्हाला ईडब्ल्यूएस चालणार नाही, तुम्हाला एससीबीसी लागणार आहे, अन्यथा तुम्ही अपात्र होऊ शकतात, काळजी घ्या. आता याच्यात सांगायचं मला असं आहे की ही जी एक ऍड दाखवली, अजून दुसरी एक ऍड दाखवतो जी ऍड आहे सशस्त्र पोलीस शिपायाची ऍड आहे. यामध्ये बघितली डेट पण बघा, मी विथ प्रूफ तुम्हाला दाखवतोय, डेट पण बघा, ही आहे 29/2/2024 ची रिक्त पदांची जाहिरात आहे. याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही सगळे पद तर एससीबीसी इथे पण आहे बघा, एससीबीसीच्या 17 जागा आहे, ईडब्ल्यूच्या 17 जागा आहे, फुलाच्या 3 जागा आहे. आता इथे पण 17, इथे पण 17, पाठीमागची जाहिरात जर बघितली तुम्ही तिथे पण बघा 257 257, दोन्ही ठिकाणी 257 नाही, ह्या दोन्ही सारख्याच असणार आहे बघा. ईडब्ल्यूएस एससीबीसी दोन्ही ठिकाणी जागा सारख्याच असणार आहे. तिसरी जाहिरात तुम्हाला दाखवतो कारागृह पोलीस, कारागृह पोलीस मध्ये गेला तुम्ही बघा, एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस यांना 51 जागा, इथे आरक्षण त्यांनी दाखवलंय. किती टक्के आरक्षण आहे? 10% आरक्षण एससीबीसी ला असणार आहे. ईडब्ल्यूएस ला पण 10%, एससीबीसी ला 10%. आता काही विद्यार्थी म्हणतात की सर एससीबीसीत फॉर्म भरावा की नाही, फायदा होईल की नाही, पुढे सांगतो तुम्हाला. 10% आरक्षण आहे आणि खुल्याला किती आता सध्या इथे 28% आरक्षण आहे. त्यानंतर पुढे जर मी गेलो तर तुम्हाला दिसतं इथे पोलीस शिपाई चालकाची ऍड आहे, त्यामुळे सुद्धा एससीबीसी पण आहे, ईडब्ल्यूएस पण आहे आणि हा ओपनचा पण आहे बघा, जागा सारख्याच आहे, एक जागा आहे. आता या सगळ्यांमधनं समोर काय येतं, सगळ्यांमधनं समोर असं येतं की एससीबीसी ला 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे, ईडब्ल्यूएस प्रमाणेच आहे. फक्त ईडब्ल्यूएस मध्ये इतर पण जाती येऊ शकतात. म्हणजे काय इतर जाती म्हणजे कोणते? सोनार येऊ शकतात, ब्राह्मण येऊ शकता, इतर जाती ईडब्ल्यूएस मध्ये येतील, पण इथे फक्त मराठा येणार, हिंदू मराठाच फक्त आहे. त्यामुळे साहजिक इथे कॉम्पिटिशन कमी असणार आहे. सो तुम्हाला मिळत असेल तर एससीबीसीच्या अंतर्गत सर्टिफिकेट घ्या आणि त्यातनं फॉर्म भरा, कारण 10% जागांसाठी तुम्हाला एक्स्ट्रा जागा मिळणार, 10% जागा एक्स्ट्रा मिळणार. कशा मी तुम्हाला सांगतो पुढे. आता बघा जेव्हा मी फॉर्म भरतो, फॉर्म भरताना मला ऑप्शन पण आहे बघा, एससीबीसी ऑप्शन आहे, एससीबीसीत मी फॉर्म भरू शकत आहे. बघा इथे काय सांगितलंय, ज्या प्रवर्गातून अर्ज करू इच्छितात तो निवडलेला प्रवर्ग कोणता आहे. आणि याच्यामध्ये इथे एक सांगितलं त्यांनी, हे सांगितले काय, तुम्ही फॉर्म भरल्यानंतर मात्र काय, ऑन व्हेरिफिकेशन इफ यू फाउंड नॉट बिलॉंगिंग टू द कॅटेगरी अप्रोप्रिएट ऍक्शन विल बी टेकन. जर तुम्ही त्या कॅटेगरीतनं सापडला नाही, डॉक्युमेंट जर नसेल तर तुमच्यावरती ऍक्शन घेण्यात येईल, तुम्ही अपात्र होऊ शकता. आता जेव्हा मी एससीबीसी वरती क्लिक करतो, खाली लगेच मला माहिती भरावी लागते, जावक क्रमांक म्हणजे सर्टिफिकेटचा जावक क्रमांक भरावा लागतो, कोणत्या दिनांकाला तुम्ही काढले सर्टिफिकेट त्याची दिनांक टाकावी लागते, शिक्षण तुमचं ते टाकावं लागतंय. आता इथे ठीक आहे, उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक टाकावा लागतोय. आता हे ठीक आहे, खालचा भाग आहे, पण इथे मात्र तुम्हाला जावक क्रमांक आणि दिनांक टाकणं गरजेचं आहे, त्याशिवाय फॉर्म पुढे जात नाही, ते टाकावंच लागतो. आणि ती सर्टिफिकेट वरची माहिती आहे, सर्टिफिकेट हातात असल्याशिवाय तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. तुमच्याकडे वेळ आहे, 31 पर्यंत लास्ट डेट आहे, याच्यावरती नक्कीच सरकार काहीतरी निर्णय घेईल. तुम्ही आता जिथून तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढतात, सेतू कार्यालयामध्ये कास्ट सर्टिफिकेट काढतात, तिथे जाऊन ते कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या. ते जर म्हणतात आम्हाला माहिती नाही आलेली आहे तर त्यांच्या वरिष्ठांकडे जा, त्यांच्या तहसीलदार पर्यंत जा, त्यांना भेटा, ही ऍड आली आणि आम्हाला एससीबी सर्टिफिकेट काढायचं, त्या संदर्भात योग्य ती कारवाई करावी. या संदर्भात काही अडचणी तर मी तुमच्या बरोबर आहे, याची पूर्ण माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देतोय. सगळे पॉईंट टू पॉईंट मी तुमचे कव्हर करणार आहे. तुमच्या मनातले जेवढे प्रश्न आहेत ना, सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला इथे मिळणार आहे. सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा आणि इथे टिक करून ठेवा, कारण सबस्क्राईब करून ठेवा, सगळी माहिती तुम्हाला इथेच मिळणार आहे. आता बघा, आता प्रश्न एससीबीसी प्रमाणपत्र लागू आहे का? यस आहे लागू. काय लागू आहे का? यस आहे लागू. ज्याला आपण काय म्हणतोय, मराठा आरक्षण म्हणतो. काय म्हणतोय, मराठा आरक्षण लागू आहे का? यस लागू झालेलं आहे. तुम्हाला पोलीस भरतीला किती टक्के आरक्षण तुम्हाला मी आताच दाखवलं, 10% आरक्षण आहे. आता लक्षात घ्या, ईडब्ल्यूएस ला जेवढं आरक्षण दिलंय तेवढंच एससीबीसी ला आरक्षण दिलेलं आहे. सो ही काळजी करा तुम्ही की 10%तनं फॉर्म भरायचा विचार करा. कधीपर्यंत हवे तर लास्ट डेट आहे 31 मार्च पर्यंत. म्हणजे तुम्ही फॉर्म भरण्याच्या अगोदर किंवा फॉर्म भरताना तुमच्या बरोबर असणं गरजेचं आहे. फॉर्म भरताना सोबत असावं लागेल, म्हणजे तुम्ही सर्टिफिकेट काढूनच फॉर्म भरा. अजून वेळ पुष्कळ आहे, घाई करू नका. फायदा होणार का? यस 100% आहे. फायदा होणार का? कसा होणार? थोडक्यात मला फायदा होणार कसा होणार ते सांगतो तुम्हाला मी. फॉर एक्झाम्पल ही ऍड तुमच्या समोर ठेवली आहे, या ऍड मध्ये लक्षात घ्या, ओपनच्या जागा, दुसरी एक ऍड घेतो मी तुमच्या समोर, ही ऍड घेतो बघा. ही ऍड कसली आहे? कारागृह शिपाईची ऍड आहे, किंवा थोडी मोठी घेतो मी तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात मला काय म्हणायचं आहे. आता ही ऍड बघा, पोलीस कॉन्स्टेबलची ऍड आहे, पोलीस शिपाईची ऍड आहे, पोलीस शिपाईची ऍड आहे. एससीबीसी ला किती जागा आहे बरं? एससीबीसी ला जागा आहे 257. बरोबर, तुमची कॉम्पिटिशन 257. आता त्यात परत तुम्ही समांतर आरक्षण जाऊ शकता. सर्वसाधारण किती आहे, महिलांना किती आहे, त्यानंतर इतर प्रमाणे खेळाडू किती आहे, प्रकल्प परिस्थिती, हे सगळे म्हणजे एकूण 257 मी इथे कन्सिडर करतो. प्लस तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून कुठे जागा मिळत आहे? 722 अराखीव, म्हणजे 257 आणि 722, मग टोटल तुम्हाला ह्या जागा एक्स्ट्रा मिळणार. तुम्ही ऑलरेडी ओपन आहात, पण तुम्ही 10%चं आरक्षण घेतलं एससीबीसीतनं, तर 257 जागा तुमच्या अजून कन्सिडर केल्या
तर तुमची कॉम्पिटिशन नुसती 722 बरोबर नाहीये, ओपन बरोबर नाहीये, तर तुमची कॉम्पिटिशन 257 पण आहे आणि 257 मध्ये फक्त आणि फक्त कोण आहे, मराठा कॅटेगरीचा आहे फक्त. मात्र इथे कोणते सगळेच आहे, म्हणजे जैन पण असू शकतात, मुस्लिम पण असू शकतात, सोनार पण असू शकतात, ब्राह्मण, हे वेगवेगळे जाती इथे येऊ शकतात. मात्र इथे फक्त 257च आहे, फक्त मराठ्यांबरोबरच कॉम्पिटिशन आहे इथे, मात्र सगळ्यांबरोबर आहे. टोटल जर विचार केला तर टोटल बघा 9 आणि 7 आणि 9 979 जागांसाठी तुमची कॉम्पिटिशन होणार आहे. म्हणजे जर 10% सर्टिफिकेट तुम्हाला मिळत असेल, तुम्ही बसत असाल त्याच्यामध्ये, तर नक्की काढा. वेळ लागेल तर थांबून घ्या, फॉर्म भरायची घाई करू नका, नाहीतर नंतर पश्चाताप येतो. कारण एससीबीसीचं सर्टिफिकेट मला माहिती आहे यावेळेस बऱ्याच मुलांना, कमी मुलं कदाचित काढतील, कमी मुलं कदाचित इथे लक्षात घेतील. जसं की ईडब्ल्यू जेव्हा निघालं पहिल्या वर्षात मुलांना माहितच नव्हतं पडलं, मुलांनी काढलंच नव्हतं, कट ऑफ फार खाली गेला होता. सो एससीबीसीचा कट ऑफ या वर्षी ह्या पोलीस भरतीमधून खूप खाली येणार आहे. सो लक्षात घ्या, सर्टिफिकेट मिळत असेल, काढता येणार असेल तर थांबून घ्या, मग फॉर्म भरा. हा तुमचा फायदा आहे, हे लक्षात आलं तुम्हाला, हा तुमचा फायदा आहे. आता त्यानंतर पुढे जर बघितलं कसं आहे, तुम्हाला मी सांगितलं कसा फायदा मिळणार आहे. 10% आरक्षणामधून तुम्हाला हा फायदा नक्कीच मिळणार आहे. सो वेट अँड वॉच करा. अशा पद्धतीने एससीबीसीचं हे आरक्षण लागू झालंय. आता एससीबी सर्टिफिकेट कसं काढायचं, काय काय लागतं डॉक्युमेंट, याच्याबद्दल सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला देतो, त्यासाठी थोडा वेट करा, त्याच्यावर सगळी माहिती मी तुम्हाला देतो. जाण्याच्या अगोदर परत एकदा सांगू इच्छितो, इग्नाइट अकॅडमीकडे ही बॅच लॉन्च केली आहे. गाफील राहू नका, सगळे मुलं कामाला लागले. 17,531 जागा आहे. ही तुमचं स्वप्न आहे, खाकी मिळवण्याचं स्वप्न. हे स्वप्न तुम्हाला साकार करायचं असेल तर कामाला लागा. मेहनतीशिवाय पर्याय नाहीच आहे, मेहनत करावी लागेल. तुम्हाला तुमच्या लेखी म्हणजे तुमच्या ग्राउंड बरोबर लेखीची तयारी करावी लागेल. ग्राउंड करून चालणार नाही. ग्राउंड हे तुमच्या फिजिकल फिटनेससाठी नक्कीच चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. फक्त 840 रुपयाचा हा कोर्स आहे. तुम्ही फीज भराल इथे तर फीज 500 पर्यंत आहे. ही 840 मध्ये तुम्हाला 4ही विषय कंप्लीट करणार आपण, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत. 100+ टेस्ट आहे, मॅक्सिमम टेस्ट आहे, 1-to-1 काउन्सिलिंग असणार, पीडीएफ नोट्स पण असणार, रेकॉर्डेड लेक्चर आहे, अनलिमिटेड व्ह्यू आहे आणि फ्री विकली टेस्ट पण असणार. कुठे मिळेल तुम्हाला, इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा, त्यावरती सगळं अवेलेबल आहे. अडचण आली तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा, आमची टीम तुम्हाला नक्की मदत करेल. ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, 12 मार्च पासून चालू होते. लगेच जॉईन करा. हा 30% ऑफ जो आहे तुम्हाला फार लिमिटेड सीट साठी आहे, लगेच जॉईन करा. त्याचबरोबर तुम्हाला वन लाइनर हे फी सुद्धा आम्ही कमी केली आहे. 17,700 वन लाइनर क्वेश्चन तुम्हाला फक्त 100 रुपयात अवेलेबल आहे. 60% इथे डिस्काउंट चालू आहे आणि पोलीस भरती ट्रिकी ठोकळ्याला सुद्धा डिस्काउंट देऊन 280 रुपयाचा हा ठोकळा आहे. आपल्या ऍपवरनं मागवाल तर तुम्हाला डिस्काउंट मिळेल. तुम्ही जर ऑनलाईन जाल तर मिळणार नाही, किंवा आमच्या टीमकडे मागणी करा, तुम्हाला तुमच्या ऍड्रेस वरती पाठवण्यात येईल. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजेच इग्नाइट अकॅडमी. तुर्तास थांबतो. खूप खूप धन्यवाद.